नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा. या कार्यक्रमात मी प्रणिता बोरसे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बाप्पा उद्या आपल्या गावाकडे रवाना होतील. बाप्पाची आराधना करण्याचं हे 9 दिवस, हा 9वा दिवस आणि हे 9 दिवस कसे गेले हे गणेश भक्त शब्दात मांडू शकणार नाही. गणपती म्हणजे ऊर्जा, उत्साहाचा वाहता झरा. गणराय म्हणजे वेगळीच मनशांती. बाप्पा घरी येतो, पाहुणचार घेतो आणि वर्षभर पुरेल इतकं समाधान, सकारात्मकता देतो आणि त्यानंतर निरोप घेतो. बाप्पा आपल्या घरातून निघेपर्यंत बाप्पाची मनसोक्त पूजा अर्चा, सेवा करावी, हीच गणेश भक्तांची भावना. आजही आपण हेच भक्तिमय वातावरण अनुभवणार आहोत. पाहूया त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर बाप्पा उद्या परतीचा प्रवास करतील. मात्र बाप्पाला नैवेद्य म्हणून पंचपक्वान्नांची कसलीही कमतरता गणेश भक्त भासू देत नाहीयेत. जितका शक्य तितके व्यंजन बाप्पाला खाऊ घातले जात आहेत. चला तर मग आज पाहूयात अभिनेत्री नियती राजवाडेने काय खास बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बाप्पासाठी आजचा खास नैवेद्य काय असणार आहे आणि तो दाखवण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री नियती राजवाडे. नमस्कार नियती, या कार्यक्रमात तुझं खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुला खूप शुभेच्छा. तुला सुद्धा आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा. तर बाप्पासाठी खास नैवेद्य आज आपण करणार आहोत आणि तू तो करणार आहेस. कोणता आहे पदार्थ? गणपतीमध्ये ना बरेच वेळा लोक मोदक खाऊन कंटाळलेले असतात आणि सततच गोड चालू असतं. पण गणपती आहे म्हटल्यावर मोदकाला पर्याय. पण बरेच वेळा असंही होतं, मोदकाचं सारण उरतं आणि जी आपण तांदळाचं पिठाचं जे कव्हर करतो, त्याला पारी करतो, ती संपून जातं. नुसतं सारण खायला सुद्धा खूप छान असतं, पण ते नुसतं नाही खाऊ शकत. पण मग त्याच्याबरोबर काहीतरी एक इनोव्हेटिव्ह डिश मी स्वतः एक तयार केलेली आहे आणि तीच मी आज सगळ्यांना दाखवणार आहे. क्या बात आहे. काय नाव आहे त्याचं? सो सारण घातलेले पनीर बॉल्स. पण एवढ्यावरच पदार्थ थांबत नाही. यामध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत. ते काय असणार आहेत, काय सरप्राइजेस असणार आहेत ते पाहणार आहोत. नियती, आपण तयारी करून घेऊया. नक्की. पनीर बॉल्स साठीची तयारी आम्ही करून घेतलेली आहे आणि नियती, आता सुरुवात कुठून करूया? सगळ्यात आधी बोल किंवा प्लेट आहे ती घ्यायची. हे पनीर आहे. हे पनीर मी सुकवून यातलं अख्खं पाणी काढून चांगलं मळून घेतलेलं आहे. बरं. म्हणजे हे बऱ्यापैकी सुख आहे. हे चांगलं घ्यायचं. त्याच्यानंतर हे कॉर्नफ्लॉर आहे. बरं. चांगलं बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लॉर घालायचं. बरं. प्रमाण थोडं थोडं घालत जायचं अंदाजाने. त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर. बरं. ती सुद्धा तुम्हाला हवी तेवढी. कोणाचं प्रमाण कमी असतं, कोणाचं जास्त असतं. आणि आता हे चांगलं मळून घ्यायचं. आपण गोवर्धनचं तूप तर वापरतोच, गोवर्धनचं दही सुद्धा वापरतो, पण इथे या खास रेसिपीसाठी, या पदार्थासाठी आम्ही गोवर्धनचं पनीर वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता ते किती लुसलुशीत, मऊ आहे, अगदी ताजं आहे. वेगळा पदार्थ आहे आणि लहान मुलांना तर निश्चितच आवडेल. हो, कारण पनीर सगळ्यांना आवडतं आणि फक्त वेगळ्या पद्धतीने पनीर पोटात जाणार आहे. बरोबर. हे बघ, हे साधारण एक छान शेप यायला लागलेला आहे. शेप येईपर्यंत हे चांगलं मळून घ्यायचं. बरं. थोडंसं हाताला तूप लावायचं. थोडंसं लावतेस? येस. आता हे थोडंसं सारण तुम्हाला ह्याच्यात घालून दे. बघा किती सुंदर वास येतोय सारणाचा. आणि हे भरून घ्यायचं आणि ती वाटी बंद करायची. येस. वा. फक्त
जरा पहिला पनीर बॉल आहे त्याच्या आकाराकडे बघू नका. नंतर प्रॅक्टिसनी चांगले बनतात. वा, पण आता आपण छान पनीर बॉल्स बनवून घेऊ. येस पदार्थ संपलेला नाहीये. येस. सगळे बॉल्स तयार करून झालेले आहेत. हे जर आपण 1 तासभर वेळ असल्यास फ्रीज मध्ये सेट करायला ठेवले ना, मस्त होतात. बर, पण समजा वेळ नसेल तर हे असेच्या असे अलगद हाताने उचलायचे. हे कॉर्नफ्लॉर आहे, त्यात थोडेसे घोळवायचे. पण बरं. तोपर्यंत तू इथे तूप तापत ठेवतेस का? येस. आणि तूप म्हटलं की गोवर्धनचंच. सुवास. अगदी डीप फ्राय. हो. आहा, तूप म्हणजे फक्त आणि फक्त गोवर्धनचंच. कारण गोवर्धनचं हे तूप बनलंय गाईच्या शुद्ध दुधापासनं. या गणेशोत्सवाला गोवर्धन घी घरी आणा आणि साजरा करा हा गणेशोत्सव गोवर्धन तुपाबरोबर. कारण हे तूप म्हणजे सोनेरी, शुद्ध आणि दाणेदार. तूप तापेपर्यंत कॉर्नफ्लॉर मध्ये हे सगळे जे आपले पनीर बॉल्स आहेत ते सगळे कोट घोळवून करून झालेले घ्यायचे. आहेत. हो. तूप तापलं की आपण तळायला सुरुवात करूया. तूप गरम झालेलं आहे. हा, करूया. याचा रंग साधारण लाल चॉकलेटी, गोल्डन ब्राऊन जो Golden म्हणतात. म्हणजे साधारण असा खरपूस दिसायला जो खरपूस कलर असतो, टेस्टला तर होणारच आहे. इतकं छान तूप आहे आणि मस्त आहे सगळं. तूपही सोनेरी आहे. आणि आता हे पनीर बॉल्स सुद्धा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे. येस. तर हे पनीर बॉल्स आता आम्ही छान तळून घेणार आहोत आणि मग ते सजवणार आहोत. नियतीने केलेले पनीर बॉल्स बाप्पाला तर नक्की आवडणार आहेतच, पण तुम्ही सुद्धा करून पहा. नियती, तू इथे आलीस आणि इतका छान पदार्थ आम्हाला सगळ्यांना करून दाखवलास, त्यासाठी गोवर्धन कडून तुला ही गोड आनंदी भेट. थँक्यू. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. गोवर्धनच्या मिठाया या शुद्ध तुपात तयार केल्या गेल्या आहेत. गोवर्धननी त्यांच्या मिठाया लॉन्च केल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काजू पिस्ता रोल, काजू कतली, मोदक आणि पेढे मिळू शकतात. हे पदार्थ या मिठाया खरेदी करायच्या असतील तर लवकरच जवळच्या दुकानात जा आणि हा गणेशोत्सव गोवर्धन मिठाई सोबत साजरा करा. कारण गोवर्धन, गर्वाने गोवर्धन. तर गोवर्धन हा एक असा दुधाचा ब्रँड आहे जो शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात राहणाऱ्या कुटुंबियांची पोषणयुक्त पदार्थाच्या आवश्यकतेची पूर्तता करतो. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या गोवर्धन दूध डेअरीच्या मंचरच्या प्लांटमध्ये आम्ही गेलो होतो. तर माझे सहकारी सुमित सावंत यांनी तिथल्या प्लांटचा आढावा घेतलाय. आपण पाहूयात. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि आपण आज आलेलो आहोत मंचरमध्ये, जिथे तुमच्या आमच्या आवडीचं सगळ्यांचं गोवर्धन घी बनतं. त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या आणि त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोवर्धनच्या पदार्थांची नेमकी निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी तर चला आज आपण या फॅक्टरीची सफर घडूया.
एक तर गोवर्धन आपल्या सगळ्याला माहिती आहे हे फक्त गाईच्या दुधापासून बनतात आणि गाईचं दूध हे अतिशय उत्तमरित्या पचण्यासाठी, डायजेशन सिस्टीमसाठी आणि हेल्थसाठी असतं आणि टेस्ट ॲब्सोल्युटली. आणि गोवर्धननी खास ही काळजी घेतलेली आहे की घी बनवलं तर त्याचा क्रीम आणि अशा रूटमध्येच बनणार, मलाईपासूनच ते घी बनणार आणि सगळ्या प्रोडक्टवर पण आम्ही फोकस तसाच करतो. मग ही सगळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची काय आव्हानं आहेत किंवा तुम्ही कशी पोहोचवता? हे सगळी वितरण व्यवस्था कशी आहे तुमची? यामध्ये हा काही एका दिवसात झालेला हे नाहीये. गेले 20-25 वर्ष आम्ही डेअरी मिल्क पासून सुरू केलं, मग बाय प्रोडक्ट्स काढले आणि बाय प्रोडक्ट्स इनिशियली आम्ही हे पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्युशन केले. त्यांनी वेल ॲक्सेप्ट केल्यानंतर आम्ही गुजरात आणि नॉर्थ इंडियामध्ये, दिल्लीमध्ये खास करून, पंजाब, हरियाणा आणि आता देशभरात, देशाच्या कुठल्याही कोणाकोपऱ्यात जर तुम्ही गेलात, लेह लडाख पासून कन्याकुमारीपर्यंत आमचे प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात आणि त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युशनचे एफर्ट्स जे आहेत ते आम्ही कंटिन्युअसली त्या स्टेटला या ठिकाणी आमचे वेअरहाऊसेस त्या ठिकाणी उघडतो, सप्लाय चेन त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट करतो आणि मग तिथून आम्ही डिस्ट्रीब्युशन त्या राज्यातनं कशी लोकांना, कंझ्युमरला होईल अशी व्यवस्था या ठिकाणी सप्लाय चेन. आणि सगळ्यात जास्त म्हणजे कोणताही सणवार असला की घीचा वापर जास्त होतो आणि गोवर्धन घीला जास्त मागणी असते. हे कसं शुद्ध आहे आणि हे लोकांना का फार आवडतं? घी बनवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे की रोज जे ताजं दूध येतं त्यामधनं आम्ही मलाई आणि क्रीममधनं जी प्रोसेस करतो आणि त्यामुळं त्याची स्वाद आणि टेस्ट ही गोवर्धन घीची येते आणि कस्टमरने त्याला वेल ॲक्सेप्ट करतो. हा प्राईड ऑफ काऊ जो आमचा फार्म टू होम हा कन्सेप्ट आहे, हा बेसिकली हा ब्रँड आम्ही जो चालू केलेला आहे ती भारत देशात ज्या गाईज आहे, जगात आपण डेअरी प्रोडक्शनमध्ये नंबर 1 आहोत, पण पर काऊ प्रोडक्टिव्हिटी आपली खूप लो आहे आणि हे काहीतरी शिकण्याकरता आम्ही स्वतः एक फार्म टाकला. या गायींना अतिशय उच्च प्रतीचं न्यूट्रिशन असं फूड फीडिंग केलं जातं आणि त्याचीच क्वालिटी, गुणवत्ता या दुधात कन्व्हर्शन होत असते. या आउटलुक मध्ये आम्हाला इथे सगळीकडे तुमचे सगळे प्रोडक्ट दिसतात, पण विशेष एक नवीन प्रोडक्ट दिसत आहे म्हणजे मिठाई. गोवर्धन मिठाई आता बाजारात आणते, पण हे काय कारण काय म्हणजे याच्यात? मिठाई देखील अधिकाधिक डेअरीचे प्रोडक्ट जे आहेत हे कन्वर्ट व्हायला पाहिजेत. डेअरीचं कन्झम्पशन जे आहे हे आणखीन वाढलं पाहिजे आणि म्हणून ब्रँडेड मिठाई या ठिकाणी आम्ही चालू करत असताना देशभरातून एक उत्तम जे कारागीर असतात आणि मॉडर्नायझेशन पद्धतीने, म्हणजे एक तर आमची काजू कतली आणि केशर रोल याला मशीन आम्ही चक्क जपानमधून इम्पोर्ट केला. जापनीज सुशी टाईपचे जे प्रोडक्ट बनवतात तर त्याच्यावरच आम्ही हे बनवलं की ताकी हायजीन आणि क्वालिटी चांगली राहावी आणि त्याची शेल्फ लाईफ जास्त मिळावी म्हणून आम्ही आता हा नव्याने मिठाईमध्ये आम्ही या ठिकाणी गोवर्धन या ब्रँडने एंटर केलेलं आहे. त्याचा एक पायलट मार्केट म्हणून महाराष्ट्र जो आमचा होम ग्राउंड आहे, मुंबई, पुणे आणि मॉडर्न ट्रेड आणि ई कॉमर्स याच्यावर आम्ही या ठिकाणी फोकस केलेला आहे आणि गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी याच्याबरोबरच आम्ही हे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे. टोटल मिठाईचं मार्केट आहे जवळपास 60,000 करोड रुपयाचं आहे आणि त्यातल्या ब्रँडेड मिठाई जी पॅकेज मिठाई आहे ही 8,000 करोड रुपयाची हा मार्केट आहे आणि जवळपास पॅकेज मिठाई जी आहे ही 15% ग्रो होती आहे आणि निश्चितपणे याचे प्लेयर्स पाहता या देशाला आणखीनही खूप चांगल्या प्रोडक्टची आणि चांगल्या पद्धतीची अवेलेबिलिटी आणि कंझ्युमर त्याची डिमांड आहे. आता कंपनीचा विस्तार आणखी काय करायचा, आणखी वेगळे काय उद्दिष्ट आहेत? देशात प्रोटीनची खूप मोठी डेफिशियन्सी आहे आणि त्यावर आमचा फोकस या ठिकाणी असणार आहे. म्हणून वे प्रोटीन्स जे आहेत हे जिममध्ये जाणारे लोक आहेत त्यासाठी आम्ही अवतार हे काढलेलं आहे, पण रेग्युलरमध्ये देखील खूप मोठ्या पद्धतीने प्रोटीनची डेफिशियन्सी असते. हाऊसवाईफमध्ये,
चिल्ड्रन्स मध्ये, आणि त्यासाठी आम्ही प्रोटीन्सच्या माध्यमातून वेगवेगळे प्रॉडक्ट्स प्रोसेस करतोय, R&D करतोय, रिसर्च करतोय. आम्ही नुकताच जो अवतार हा आमचा ब्रँड या ठिकाणी लॉन्च केला, त्याचा मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला खूप ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे. जेवढं आमचं प्रोडक्शन होत नाही त्यापेक्षा त्याची डिमांड खूप ही जास्त असते. गोवर्धन या ब्रँडनं आता मिठाईच्या क्षेत्रात पदार्पण करत शुद्ध गोवर्धन तुपात बनवलेल्या विविध प्रकारच्या मिठाई लॉन्च केलेल्या आहेत. आणि या मिठाईमध्ये मोदक, काजू कतली, पेढे आणि काजू रोल, पिस्ता याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या गणेशोत्सवामध्ये नक्की तुमच्या जवळच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही गोवर्धनच्या मिठाई खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमच्या आमच्या आवडीचं गोवर्धन घी नक्की घ्यायला विसरू नका. गर्वानं गोवर्धन. आणि कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी सुमित शंकर सावंत, मंचर, पुणे. कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता कार्यक्रमात पुढे वळूयात. टाटा मोटर्सच्या अहमदनगर संगमनेरच्या लीना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शोरूमचे संचालक शैलेंद्र साबळे पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ गीतांजली शैलेंद्र साबळे पाटील आणि चिरंजीव साईराज साबळे पाटील यांनी TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आरतीचा लाभ घेतला. आणि इकडे मुंबईतल्या 7 रस्ता भागातल्या बाळगोपाळ सार्वजनिक मंडळाचं यंदाचं 57वं वर्ष. 7 रस्त्याच्या सुखकर्ता अशी या मंडळाच्या बाप्पाची ख्याती आहे. अनेक वर्षांपासून मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. व्यायामशाळा, अभ्यासिका, पल्स पोलिओ लसीकरण, अंगणवाडी असे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम मंडळ राबवत असतात. आणि इकडे ठाण्यात काजूवाडीचा राजा या मंडळानं यंदा हुबेहूब ऐतिहासिक पेशवेकालीन महल साकारलाय. सुबक गणरायाची मूर्ती आणि गणरायाचरणी विविध फळांची आरास पारंपरिक गणेशोत्सवाचं दर्शनच घडवते. मंडळाचे अध्यक्ष तसंच शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या वतीनं वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. आणि मुंबईतल्या कुर्ला भागातल्या शिवाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचंही यंदाचं 46वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाने आकर्षक अशी सजावट केली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. तर मुंबईच्या चारकोप कांदिवली परिसरात राहणाऱ्या प्रसाद काळेकरांच्या घरी देखील बाप्पाची आराधना केली जाते. काळेकर कुटुंबानं सुंदर आकर्षक महलाचा देखावा साकारून बाप्पाला विराजमान केलाय. कारंजे आकर्षक रोषणाईनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. आणि ठाण्यातल्या वॉकरवाडीमध्ये घरगुती गणपतीसाठी गणेश चाळीचा देखावा साकारण्यात आलाय. चाळीतलं घर, लोकांचं राहणीमान या देखाव्यातून साकारलं गेलंय. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा इको फ्रेंडली आहे.
आणि तिकडे परभणीच्या गांधी पार्कचा राजा गणेश मंडळानं यंदा कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारावर आधारित हा देखावा साकारलाय. चलचित्र देखाव्यातून मंडळानं महिला डॉक्टरच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव मधल्या राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची ख्याती आहे. सुमारे 80 किलो चांदी, 1 किलो सोन्याचे दागिने बाप्पाला घालण्यात येतात. तर या मंडळाला 84 वर्षांचा इतिहास आहे. गेल्या 27 वर्षांपासून मंडळानं मूर्तीचं विसर्जन केलेलं नाही आणि या मंडळाकडून आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. आणि यासह बाप्पा मोरया या कार्यक्रमात वेळ झाली थांबण्याची. नमस्कार.